9:45 झालेत आणि आता मी ऑफिस खाली आहे आणि मस्त मस्त तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. सो कसे आहात तुम्ही सगळे? माझा मागचा व्लॉग बघितला ना, कसा वाटला? आणि प्लीज यार मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही लोक विसरता मला सबस्क्राईब करायला. सो आता मी जाते वरती. हा मागे इकडे इथे मागे इथे मीटिंग चालू आहे. ह्यांनी पेपर टाकलेत. व्हिडिओ आज्ञा बघा. हाय मंडळी, आज्ञा बघा. कुछ भी. सो मी जस्ट निघाली ऑफिस मधून. इथे माझ्यासाठी सुनील दादा आणि मारिया वेट करतात. तोंड दाखवा. 1 घंटे से वेट कर रहे हैं. कुछ भी. अभी जस्ट रिपोर्ट डाल के आई हूँ मैं ना 10:23 को आई थी. कुछ भी 7:37. चलो लिफ्ट आ गई. आणि सुनील दादानी मला ती रिंग दिली आहे गिफ्ट. गोल्डची आहे का? सॉरी, सुनील दादा असली डायमंड आहे. हा तो असली दोघी. तर आता आम्ही ऑटोचा वेट करतोय. अजून ऑटो आलेली नाहीये. फर्स्ट टाइम तुम्हारे ब्लॉग में मुझे भूखे में देखे. तो अच्छा है ना, ठीक है. नहीं मैं बता रही हूँ, नहीं तो हमेशा हाँ यही है वो झल्ली जो मेरे साथ का वेडिंग क्रैश में गए थे हम लोग. पहचाना मुझे. तो व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल ना तर आत्ताच्या आता जाऊन बघा तो व्लॉग पण. उसको मैंने बता. इथे सुनील दादा दाखवते बघा. इथे दिसतात. बाय. सवाल करते हैं. क्या हाँ? क्या बोल रही थी? मेरी मम्मी ने पूछा किधर है, मासी के घर जाना है. तो मैंने बोला जस्ट ऑफिस से निकलूँ आ रही. तो बोलते उधर से तो सीधा सीधा रास्ता है, डायरेक्ट इधर आ. अरे मेरे बाप की बस है कि वो सीधे सीधे रास्ते पर रोक देगा. चल उधर ऑटो देखते हैं. वो साइड मिल जाएगी ना. देखो हमें कौन मिला. देखो. हेलो. आज कैसे लगा ऑफिस में? कैसा लगा ऑफिस का दिन? इधर जंग लड़ के आए अभी. रोज सेल्फ कंट्रोल सीख रहे हैं हम लोग. नो कमेंट्स. ये एक्स हो पाएंगे कि रह जाएंगे? क्या चांसेस है? जब हम आपको एक्स मैनेजर में गिने, एक्स मैनेजर हम ना. रिटेंशन में गिने. रिटेंशन होगा ना आपका? इधर थोड़ा बाय बोल के जाना. बाय बोल. बाय. चलो बाय. इधर मुंह इधर बाय. अंधेरा यहाँ बहुत काले है. काले नाही आहे, अंधेरा आहे. आम्ही आता ऑटोमध्ये बसलोय आणि आता मीरा रोड स्टेशनला जातोय. किती वेळ लागेल? 15 मिनिट. एक 15-20 मिनिटं जाणार. कारण की स्टेशन पासून लांब आहे आमचं ऑफिस. त्यामुळे हायवे साईडला येत आहे. त्यामुळे ऑटो नंतर बस काहीतरी करावीच लागते. प्यारी है गाड़ी, बहुत मस्त है. ये रेड वाली. बाय बाय. अच्छे से जा. सो मी आता जस्ट मीरा रोड स्टेशनला पोचली आहे. माझं ऑफिस आधी स्टेशनच्या जवळ होतं त्यामुळे माझा पास असायचा. पण आता पास वगैरे काहीच नाही आहे. त्यामुळे मला आता तिकीट काढायचं आहे. सो मी आता तिकीट काढायलाच जाते आहे. सो मी तिकीट काढते. 1 मिनटं. बापरे माझ्या बँकेचं सर्व्हर डाऊन झालं. कधीपासून ट्राय करते होत नव्हतं. आता झालं आहे. तिकिटाचा वेट करते आहे. आलं. सो तिकीट आता काढलेलं आहे. सो आता डायरेक्ट ट्रेन तर लेट आहे. मला आता बोरिवलीवरून चेंज करून जावी लागेल. सो तेच आता बघते किती वाजताची ट्रेन आहे इथून. आता जस्ट ट्रेन आलेली आहे आणि मी ट्रेनमध्ये जाते आहे. शेवटी ह्या ट्रेनमधून मला दुसरी ट्रेन पकडायचीच आहे नंतर परत.
सो 2 स्टेशन नंतर मला ट्रेन ते चेंज करायचीच आहे आता परत. हे रिझन आहे यार ज्याने मी ट्रेनने नाही येत. आता मला हळूहळू पुढे जायला लागणार आहे. तर आता जस्ट मी उतरली आहे ट्रेनमधून. यार हेच रिझन आहे मी ट्रेनने नाही ट्रॅव्हल करत. आणि तसं पण मला ट्रेनचं ट्रॅव्हलिंग आता लांब पडतं, पण मी आज केलं, थोडं काम होतं म्हणून. एवढी गर्दी असते ना यार, खरं सांगते. आता ती ट्रेन आहे ती विरार लागली असणार ना, त्यामुळे एवढी गर्दी झाली असणार. नाही तर यार खरंच खूप जास्त. सो आता मी बघते माझी ट्रेन कधी लागते आणि मी पटपट जाते. तर परत चुकली तर खूप जास्त टाईम जाईल. ह्या गर्दीतून मी कसं जाऊ यार आता. ही संपूर्ण गर्दी. बापरे, या गर्दीतून आता मला बाहेर पडायचं आहे. इम्पॉसिबल आहे. या गर्दीमुळे मी युटर्न मारून परत आली. आता बघते दुसरी ट्रेन कधी आहे. तरी गेली पण 8:20ची होती. आज सगळे टीसी आहे तिकडे. आता जस्ट ट्रेन आली आहे. चढते याच्यात. फायनली भेटली आहे मला ट्रेन. इथे आतमध्ये अजिबात गर्दी नाहीये, पण बाहेर एवढी गर्दी आहे ना, बापरे. ट्रेन. सो आता जस्ट मी स्टेशनला उतरली आहे आणि माझ्या घराच्या दिशेने जाते. सो बघते आता इथून कसं जायचं आहे. इथून माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत, एक तर बस किंवा ऑटो. सो बघू कशाला, कुठली लाईन कमी आहे त्याच्यावरती डिपेंड कसं जायचं आहे आज. अरे बापरे, इथे तुम्ही बघत असाल तर दिसत असेल ऑटोला पण लाईन लागली आहे. तिथे सुरुवात झाली, इथून तर ऑटोला पण लाईन आहे. त्यापेक्षा ना मी बसनेच जाते. इकडे ना ह्या लाईनमध्ये पण उभं राहायचं, त्या लाईनमध्ये पण उभं राहायचं. मग मी बसनेच जाते डायरेक्ट. सेविंग, थोडं कमी पैशामध्ये घरी जाईन. यार बसची लाईन कमी वाटते त्या ऑटोच्या लाईनपेक्षा यार, मग मी ते इथेच जाईन.